नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तांब्या पितळेची भांडी नव्यासारखी चकचकीत कशी स्वच्छ करायची, तेही पितांबरीचा वापर न करता घरगुती उपायाने. आजकाल पितांबरी खूप प्रमाणात खराब येते, हार्ड केमिकल असतं त्याच्यामध्ये. हात खूप खराब होतात, नखं काळी पडतात, 1-2 दिवस हातांचा काळपटपणा जात नाही किंवा आग होते हातांची. तर पितांबरी म्हणून मी वापरतच नाही. अशा या घरगुती उपायाने मी भांडी साफ करते आणि या उपायाने बघा भांडी किती स्वच्छ नव्यासारखी चकचकीत साफ झालेली आहेत. तांब्याची असो किंवा पितळेची भांडी असो, एकदम स्वच्छ निघतात. तर ही आहेत माझ्याकडची तांब्या पितळेची भांडी आणि बघू शकता ही भांडी किती खराब झालेली आहेत. एकदम याला काळे काळे डाग पडलेले आहेत. पितळेच्या भांड्यापेक्षा तांब्याची भांडी लवकर खराब होतात आणि पावसाळ्यात तर खूप जास्त खराब होतात. कितीही साफ केली तरी याच्यावरती डाग राहतात, निघत नाहीत. तर चला बघू याच्यासाठी मी काय उपाय करते. अगदी सोपा उपाय आहे, खूप जास्त मेहनतीची सुद्धा गरज नाही. तर तांब्या पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी मी इथे एका वाटीमध्ये 4 चमचे गव्हाचं पीठ घेतले. आता माझी भांडी खूप जास्त आहेत म्हणून मी 4 चमचे घेतले. आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घातलं आणि 1 लिंबूचा रस याच्यामध्ये पिळून घ्यायचा. लिंबू छोटा असेल तर 2 लिंबू घालू शकता. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याची एक पेस्ट बनवायची आहे. खूप जास्त पातळ बनवायचं नाही हे, किंवा खूप जास्त घट्टसुद्धा बनवायचं नाही, म्हणून पाणी थोडं थोडं घालायचं आणि याची पेस्ट बनवायची. तर आता इथे पेस्ट बनवून झालेली आहे. आता ही पेस्ट भांड्यांना लावून घ्यायची. पावसाळ्यात खूप जास्त डाग पडतात भांड्यांवर आणि खूप जिद्दी डाग असतात, लवकर निघत नाहीत, विशेषतः तांब्यांच्या भांड्यावर. तर आता ही पेस्ट भांड्यांना लावून घ्यायची आहे. आता यातल्या सुरुवातीला 2-3 भांड्यांना मी ही पेस्ट लावून घेणार आहे. पूर्ण आतल्या बाहेरच्या साईडने ही पेस्ट लावून घ्यायची व्यवस्थित आणि लावून झाल्यानंतर 5-1 मिनटं हे असंच ठेवून द्यायचं आहे. खूप जास्त जिद्दी डाग असतील तर तुम्ही अजून थोडा जास्त वेळ ठेवू शकता. आता 5-1 मिनिटानंतर हे अशा पद्धतीने घासून घ्यायचं. घासतेवेळी सुद्धा बघा खूप जास्त जोर लावून घासायची गरज नाही पडत. हलक्या हाताने घासलं तरी सुद्धा साफ होतं. बघा हलक्या हाताने घासले मी तरी सुद्धा हे साफ झाले. फक्त जे जिद्दी डाग आहेत ते लवकर निघत नाहीत, त्याच्यामुळं मग त्या डागांवरती थोडंसं अजून ही पेस्ट लावायची आणि थोडंसं जोर लावून घासायचं. फक्त डाग असलेल्या भांड्यांना थोडासा जोर लावावा लागतो आणि डाग नसतील तर अगदी हलक्या हाताने घासलं तरी सुद्धा भांडी एकदम चकचकीत साफ होतात. आता ही माझी भांडी 14 ते 15 वर्ष जुनी आहेत, त्याच्यामुळं काही काही भांड्यांना एकदम जिद्दी डाग पडलेले आहेत. तर तिथे ही पेस्ट लावायची आणि थोडंसं जोर लावून घासायचं. आणि बघा ही प्लेट कशी साफ झालेली आहे. त्याचप्रमाणे तांब्यासुद्धा घासून घेणार आहे आणि तांब्यावर सुद्धा खूप डाग होते, ते डाग सगळे नाहीसे झालेले आहेत बघा. आणि आता हे एक देव धुवायचं पात्र आहे, त्याला सुद्धा मी ही पेस्ट लावून ठेवणार आहे थोडा वेळ आणि नंतर घासून घेणार आहे. आता ही भांडी पेस्ट लावून घासून झालेली आहेत. आता धुवून बघूया भांडी स्वच्छ झालेली आहेत की नाही. आणि बघा धुवून दाखवते. हा तांब्या आधी कसा होता, एकदम काळा पडलेला होता, खूप डाग होते याच्यावरती. आणि बघा या पेस्टनी तांब्या घासल्यानंतर कसला चकचकीत स्वच्छ झालेला आहे, बघू शकता. अजिबात याच्यावरती एकही डाग उरलेला नाही.
अजून थोडासा काळपटपणा जाणवत असेल किंवा स्वच्छ निघाली नसतील तर अजून एकदा ही पेस्ट लावून तुम्ही घासू शकता. पण एकदाच पेस्ट लावली आहे मी आणि घासलंय तर बघा भांडी किती स्वच्छ झाली आहे. आता ही भांडी या पेस्टनी घासल्यानंतर मी लगेचच ती धुवून वाळवत नाही. एकदा धुवून घ्यायचं भांडं पेस्ट लावून आणि त्याला साबणाने घासायचं पुन्हा. त्या पेस्टमध्ये आपण लिंबू वापरला होता. लिंबूचा आंबटपणा भांड्यांवरती राहिला तर भांडं सुकल्यानंतर लगेचच काळं पडतं. म्हणून मग पेस्ट लावून धुवून झालं की लगेचच साबणाने घासून घ्यायचं. भांडं अजिबात काळं पडत नाही, जशास तसं चकचकीत स्वच्छ राहतं. म्हणून मग साबणाने भांडी घासून घ्यायची. आणि बघा थोडाफार जर काळपटपणा राहिला असेल तर तो साबणाने सुद्धा स्वच्छ होतो आणि भांडी एकदम नव्यासारखी चकचकीत साफ झालेली आहेत. बघू शकता आधीची भांडी आणि आताची भांडी कसली स्वच्छ झालेली आहेत. आता साबणाने घासून झालं की मग याला चांगल्या कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे. याच्यावरती अजिबात पाणी ठेवायचं नाही, नाहीतर मग लगेचच पाण्याचे डाग सुद्धा या भांड्यांवरती पडतात. म्हणून चांगलं पुसून कोरडं करायचं आणि शक्य असेल तर ही भांडी उन्हात वाळवा किंवा ज्या दिवशी ऊन पडतं त्या दिवशी ही भांडी घासायला काढा. भांडी जर उन्हात वाळली चांगली तर एकदम चकचकीत चमकदार होतात. त्याच्यामुळं मग उन्हात चांगलं याला वाळवून घ्यायचं. आता ही पेस्ट बाकीच्या भांड्यांना सुद्धा मी लावून घेतलेली आहे आणि याला सुद्धा 5-7 मिनटं असंच ठेवून नंतर घासून घेणार आहे. तांब्याची भांडी ज्याप्रमाणे चकचकीत स्वच्छ होतात त्याचप्रमाणे पितळेची भांडी सुद्धा या पेस्टनी एकदम स्वच्छ होतात. बघा हा तांब्या तर अगदी नव्यासारखा स्वच्छ झालेला आहे. आणि ही भांडी सुद्धा या पेस्टनी एकदा धुवून घ्यायची आणि नंतर साबण लावून घासून घ्यायची आणि व्यवस्थित पुसून उन्हामध्ये ही भांडी मी वाळत ठेवलेली आहेत. आणि बघा किती सोपा घरगुती उपाय आहे. या उपायाने तुमच्या हाताची आग जळजळ होणार नाही किंवा हात किंवा नखं काळी पडणार नाहीत पितांबरीसारखी. त्याच्यामुळं तुम्ही हा उपाय करून बघा. भांडी एकदम चकचकीत साफ होतात. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.